खोडकरांनी केले 50 लाखाचा निधी जाहीर केला तर कुस्ती द्यायच्यासाठी मॅटो पुस्तक म्हणून. आता आपण शंकरपट किंवा घोड्याच्या रेससाठी काही निधी तयार करणार आहोत. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा नियोजन विकास मंडळांनी 1 कोटी रुपये दिले पाहिजे, दरवर्षी दिले पाहिजे, अशा पद्धतीची तरतूद आपण करतो आहे. आमदारांनी दिलं, त्यांचं अभिनंदन. त्यांचा मतदारसंघ आहे, परमेश्वर त्यांना चांगली सुबुद्धी देऊ. चांगलं काम करणाऱ्याला परमेश्वर नेहमी चांगली बुद्धी देतेच. त्याच्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही. या दुसऱ्या पावसाळ्यात टिकत नाही, उकंड्यावर येतात, मोडून जातात, पुढच्या वर्षी दुसऱ्या येतात. त्याच्यामुळे अशा लोकांवर मी बोलणं. माळेगावची यात्रा म्हणजे घोडा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणजे इथले येणारे जे भक्त आहेत, भाविक आहेत, तर घोड्यांची रेस पाहण्यासाठी उत्सुकता आहे. तुम्ही त्यासाठी काही म्हणजे पुढे आता काही नियोजन करा? बा, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही साक्षीदार आहेत सगळे. आढावा बैठकीच्या वेळेस पशुप्रदर्शनसुद्धा घ्यायचं नाही अशी मानसिकता डिपार्टमेंटची होती. मी त्यांना बजावून सांगितलं, शेतकऱ्यांचा, पशुपालकांचा सन्मान यात्रा करणारी यात्रा आहे, म्हणजे इथं पशुप्रदर्शन झालंच पाहिजे. टोकाची भूमिका घेतली. माझं स्वतःचं मत आहे, घोड्याच्या तर शर्ती रेसकोर्सवर बघायला मिळतील, पण गाढवाच्या शर्ती बघायला मिळत नाही. उंटाच्या शर्ती राजस्थानमध्ये बघायला मिळतात, इकडे मिळत नाही. त्याच्यामुळं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी घोड्यांच्या शर्ती, गाढवांच्या शर्ती आणि उंटाच्या शर्ती ह्या माळेगावमध्ये भरवल्या जातील आणि ते भरवण्यासाठी प्रशासनाला निश्चितपणानं भाग पाडू. विशेष जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांचं कौतुक करतो. एक महिला असून देखील नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण काल झालेल्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत माळेगावसाठी 1 कोटी रुपयाची तरतूद DPDCनं करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मी त्याला दुजोरा दिला. म्हणजे जिल्हा परिषदेचा असलेला निधी आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे 1 कोटी अशा पद्धतीनं पुढच्या वर्षीपासून बजेट यायला मिळेल. मी तर असं म्हणणार आहे की परमेश्वराच्या आशीर्वादानं, खंडेरायाच्या आशीर्वादानं परत राज्यात सरकार येणार आहे, शंका करण्याची गरज नाही. पण अधिकचा निधी आणखी या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे. तो करण्यासाठी DPDCच्या अंतर्गत माझा प्रयत्न राहणार आहे.